नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। घरी बसणारा मी नाही, संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आगामी रणनीती बाबत भूमिका ठरवणार खासदार शरद पवार। कराड येथे विरोधकांवर साधला निशाणा। आजवरच्या राजकारणामध्ये अनेक निवडणुका केल्या आहेत, त्यात जय पराजय पाहिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे खचून जाण्याचा विषय येत नाही। मी घरी बसणारा माणूस नाही। कराड येथे सोमवारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला नवी दिल्ली येथे जाणार आहे। अधिवेशनानंतर आगामी राजकीय रणनीती बाबत भूमिका घेतली जाईल, अशी माहिती खासदार शरद पवार यांनी दिली। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीच्या पवित्र संगमावर सोमवारी सकाळी अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी खासदार पवार यांचे रविवारी सायंकाळी कराड येथे आगमन झाले। 5:30 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील निवडणुका एका टप्प्यात झाल्या होत्या। त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये भाजप विरोधी आघाडीला यश मिळाले होते, तर हरियाणात भाजप विजयी झाले होते। महाराष्ट्राच्या निवडणुका 1 महिना उशिराने घेण्यात आल्या। यावेळी एका टप्प्यात महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या निवडणुका घेण्यात आल्या। महाराष्ट्रातील निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिंकली, तर झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीने यश मिळवले। एकंदरीत एका राज्यात काँग्रेसच्या विचारांना सत्ता मिळते आणि दुसरीकडे पराभव होतो, हे कुठेतरी चुकीचे वाटत आहे। हे तुमच्या देखील ध्यानात येत आहे ना, असे म्हणत खासदार शरद पवार यांनी त्यावर आपल्या स्टाईलने भाष्य केले। राज्यात अद्याप नवीन सरकार सत्तेवर आलेले नाही। सरकार सत्तेवर येऊ दे, त्यांनी जाहीर केलेल्या योजनांबाबत ते काय भूमिका घेतात ते पाहू आणि त्यानंतर सरकारविषयी भाष्य करू, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले। आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही। निर्णय लोकांनी दिला। अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत, असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं। 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असं आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे, ते जर संपलं किंवा आपली गाठ पडेल नेहमी। 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली, हरियाणा आणि जम्मू काश्मीर। त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी, त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेला। आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली, महाराष्ट्राची निवडणूक, ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली आणि ती यश केली की झारखंडबरोबर गेली। झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे। त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी, असा काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो। म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचं ऑब्जेक्शन घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होतं। माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी EVM विषयी उपस्थित केले प्रश्नचिन्ह। कराड उत्तरच्या जनतेच्या सेवेत राहणार असल्याचा दिला शब्द। विधानसभा निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात उतरलो होतो. जनतेने साथ दिली, मात्र अपेक्षित साथ न दिल्याने विधानसभेत जाण्याची संधी संपुष्टात आली आहे. मात्र सर्वसामान्य जनतेचा कौल मान्य असून यापुढेही कराड उत्तर मतदारसंघाच्या विकासासाठी आणि हितासाठी कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान त्यांनी ईव्हीएम विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कराड येथे रविवारी सकाळी 10 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीतील जय पराजयाबाबत सखोल विश्लेषण केले. विधानसभा निवडणुकीत जनतेचा संपूर्ण पाठिंबा मिळाला होता. मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर भेट दिली. त्यावेळेस देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र मतदान यंत्रातून मिळालेला निकाल हा धक्कादायक आहे. याबाबत आमच्या पक्षाच्या लीगल सेलने शनिवारीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळी पुढील भूमिका ठरवतील, त्याबाबत वाद नाही. मात्र कराड उत्तरच्या जनतेने आजपर्यंत दिलेला प्रतिसाद आणि केलेली मदत लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणूक ही प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे. त्या कामाच्या जोरावर, त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकारण राजकारण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला. पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार महोदय हे सर्व निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. परंतु आज ती परिस्थिती झाली आहे. जवळजवळ 223च्या दरम्यान जवळजवळ हे सर्व आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला. ते कारण त्या ठिकाणी असू शकेल. आज जर निकाल लागला, आपला पराभव झाला, उद्यापासून पुन्हा पण जोमाने कामाला सुरुवात करणार मतदारसंघामध्ये? नाही, मी कामाला सुरुवात केलीच. मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत संधी दिली त्या जनतेला वाऱ्यावर सोडून चालत नाही. म्हणून आपण समाजकारणातून, राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपणही चालू ठेवणार आहोत. याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही. आणि मी उद्याही मला काय सकाळी लोक भेटायचे, आजही बरेच लोक भेटायला आले, नाराज लोक झाले होते, त्यांच्याशी मी बोललो. मी त्या ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे. पण मी त्यांना सांगितलं की शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक VC घेण्यात आली. ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं त्यांच्याशी आमचे लीगल सेलचे काही मंडळी VCच्या माध्यमातून बोलले. त्याने आम्हाला काही सूचना केल्या, काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या VCला की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागलेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी व्यक्तिशः सांगतो की मी गेले 1.5 महिना फिरत असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद, त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. लोकांची उपस्थिती चांगली होती, प्रचार सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं. ताराराणी छत्रपती येसुबाई यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्ण होणार. श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले ऐतिहासिक ठेवा असलेला संगम माहुली येथील कृष्णा वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर असलेल्या ताराराणी छत्रपती येसुबाई यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. अतिशय दर्जेदाररित्या काम पूर्ण करून ऐतिहासिक ठेवा जतन केला जाणार आहे, अशी ग्वाही श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी दिली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संगम माहुली येथील ताराराणी छत्रपती येसुबाई यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मारकाची संपूर्ण माहिती घेतली. या स्मारकाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून लवकरात लवकर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नामदार महेश शिंदे यांच्या विजयाप्रीत्यर्थ कोरेगाव शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पेढे वाटप. साजरा केला आनंदोत्सव.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला असून कोरेगाव शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 11 वाजता कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव शहरात पेढे वाटप करण्यात आले. पेढे वाटप केवळ एक आनंदोत्सव नव्हे तर कार्यकर्त्यांच्या योगदानाची व कष्टांची ओळखही आहे. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, युवा कार्यकर्ते अजय भास्करराव बर्गे, आनंद गोरे, अजित पवार, यश बर्गे, शिवराज बर्गे, गणेश बर्गे, अनिकेत रसाळ, शुभम पवार, अथर्व माने, गणेश शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौथाई परिसरात पेढे वाटपास सुरुवात केली. नागरिकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या तर नागरिकांनी देखील नामदार महेश शिंदे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या निवडणुकीत विजयाचे कारण हे त्यांच्या राजकीय कार्यशक्तीतील प्रगल्भता, कार्यकर्त्यांसोबतचा चांगला संवाद आणि त्यांच्या विकास केंद्रित धोरणांमुळे शक्य झाले. नामदार महेश शिंदे हे लोकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात, ज्यामुळे लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. त्याचे रूपांतर मतपेटीद्वारे झाले असून नागरिकांनी विशेष करून महिलांनी भरभरून मते देऊन त्यांना पुन्हा एकदा आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवले असल्याचे गौरवोद्गार प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी काढले. आमदार महेश शिंदे यांच्या विजयामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधीही वेळ काळ पाहिली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांचा हा संघर्ष आणि मेहनत निवडणुकीच्या यशामध्ये मौलाचा ठरला. या यशाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी आपले समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पेढे वाटपाची परंपरा सुरू केली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले. पेढे वाटप हे एक सांस्कृतिक आणि पारंपरिक रीतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. कार्यकर्त्यांना पेढे वाटण्याचा एक उद्देश ही आहे की त्यांच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा सन्मान केला जातो. याशिवाय पेढे वाटपाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होत असल्याचे प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. पेढे वाटपाच्या या सोहळ्यामुळे आमदार महेश शिंदे यांच्या विजयाची महत्ता केवळ राजकीय स्तरावरच नाही तर सामाजिक स्तरावरही उमटली आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा स्वीकार हीच खरी समाजसेवा आहे. यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये एकतेचे बंध निर्माण होतील असा विश्वास राहुल रघुनाथ बर्गे यांनी व्यक्त केला.